नगर परिषदेची जागा, बनावट कागदपत्रे आणि कोट्यावधीचा संशयित घोटाळा वसमतमध्ये नेमकं चाललंय तरी काय? वसमत शहराच्या मध्यवर्ती भागातील कोट्यावधी रुपयांच्या नगर परिषदेच्या जागेवर नेमका डोळा कोणाचा? बनावट कागदपत्राच्या आधारे शासकीय मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न झालाय का? नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्याकडे धाव का घ्यावी लागली? या संपूर्ण प्रकरणामागे नेमका सूत्रधार कोण? पाहूया स्पेशल रिपोर्ट. वसमत नगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडासंदर्भातील कथित गैरव्यवहार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार नगरपालिकेच्या मालकीच्या सर्वे क्रमांक 180 मधील भूखंडाच्या नोंदणी प्रक्रियेत बनावट स्वाक्षऱ्या, बनावट शिक्के आणि संगणकावरील फेरफारांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीच्या नोंदीत कथित फेरफार करून मालकी बदलण्याचा प्रयत्न झाला का, हा आहे. तक्रारीनुसार काही अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या मूळ नोंदी आणि रजिस्टरमधील माहितीच्या आधारे व्यवहार झाल्याची चर्चा सुरू असून यामध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा केवळ जमिनीचा वाद नसून शासकीय मालमत्तेशी, सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न बनला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात असून अंतिम सत्य चौकशीनंतर समोर येणार आहे. आता प्रश्न असा आहे की नगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीच्या नोंदीत फेरफार करण्याचे धाडस नेमके कोणी केले? बनावट स्वाक्षऱ्या आणि शासकीय शिक्क्यांचा वापर झाला का? आणि या कथित व्यवहारामागे कोणाचे हितसंबंध दडलेले आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे चौकशी अहवालातून समोर येणार आहेत. मात्र या प्रकरणाने वसमतमध्ये खळबळ उडवली असून नागरिकांमध्ये पारदर्शक चौकशीची मागणी जोर धरत आहे. सत्य बाहेर येऊन दोषींवर कारवाई होणार का, की हा वादही फाईलमध्येच दडपला जाणार? या संपूर्ण प्रकरणाकडे वसमतवासी यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे कागदपत्राच्या आधारे ताबा मिळवण्याचा आरोप, लोकप्रतिनिधींची तक्रार आणि प्रशासनासमोर उभे राहिलेले गंभीर प्रश्न. या प्रकरणात सत्य काय आहे, दोषी कोण आहेत आणि प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे आता संपूर्ण वसमत शहरांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणावरील प्रत्येक अपडेटसाठी लोकपरिवर्तन न्यूज सोबत रहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह.